सो आता आपण बघूया अर्धित, ह्यालाच आपण म्हणतो फेशियल पॅरालिसिस. सो आता नावावरून कळतं ह्याच्यामध्ये काय होतं, पॅरालिसिस होतं. म्हणजेच पण कुठे, अर्धित, अर्ध म्हणजे अर्ध. सो ह्याच्यामध्ये मुखाच्या अर्ध भागामध्ये, आध्या पार्टमध्ये विकृती होती. यामध्ये फेशियल नर्वची विकृती होती आणि त्यामुळे अर्धित रोग निर्माण होतो. सो अर्धितमध्ये काय होतं, आपल्या मुखाच्या हाफ पार्टमध्येच विकृती होती. ही कशामुळे होती, कारण तुमची फेशियल नर्व डॅमेज होती. फेशियल नर्वमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स आल्यामुळे अर्धित रोग उत्पन्न होतो. हा एक चिरकारी रोग आहे. ह्यालाच आपण म्हणतो फेशियल पॅरालिसिस किंवा बेल्स पाल्सी. ह्याच्यामध्ये काय होतं, मुखाच्या अर्ध्या भागमध्ये वेदना निर्माण होते, विकृती निर्माण होते, वाकडं होतं, म्हणजेच टेढेपणा निर्माण होतो. परिभाषा काय सांगितली, अर्धयती पीडयती इति अर्धितः. म्हणजे अर्धयती पीडयती, अर्ध्याच भागमध्ये पीडा होते, ह्याला आपण अर्धित म्हणतो. सो अर्धित इज अर्धयती पीडयती इति अर्धित. सो मुखाच्या आध्या पार्टमध्ये, फक्त अर्ध्या पार्टमध्येच वाकडेपणा येतो आणि पीडा निर्माण होती, त्याला आपण म्हणतो अर्धित. ह्यालाच आपण म्हणतो मुखार्धघात. अर्धितलाच म्हटलं जातं मुख अर्धघात. सो काय बघितलं, अर्धित म्हणजे काय, अर्धयती पीडयती इति अर्धित. म्हणजे मुखाच्या अर्ध्या भागामध्ये पीडा निर्माण होती, फार वेदना होती आणि वाकडं होतं, अर्धा भाग वाकडेपणा निर्माण होतो, त्यालाच आपण म्हणतो अर्धित. ह्यालाच आपण म्हणतो मुख अर्धघात. मॉडर्नमध्ये ह्याला कम्पेअर केलं विथ फेशियल पॅरालिसिस किंवा बेल्स पाल्सी. आणि ह्यात मेन कशामुळे होतं, जी फेशियल नर्व आहे ती डॅमेज झाल्यामुळे मुखाच्या अर्ध्या भागामध्ये ही वक्रता आणि पीडा निर्माण होते. आता नेक्स्ट सांगितलं हेच निदान. ह्याचे काय काय असू शकतात, जे बेसिक, ज्याच्यामुळे वात वाढेल ते सगळे निदान सांगायचे. की अत्याधिक उच्च स्वरमध्ये तुम्ही बोलताय, खूप जोरात हसताय, तुम्ही खूप कठीण पदार्थांचं सेवन करताय, खूप सारखं जांभळ्या देताय, खूप जड गोष्टी उचलताय, किंवा गर्भिणी, प्रसूती स्त्री, मग अजून बालक, वृद्ध, क्षीण पुरुष यांच्यामध्ये जर खूप जास्त रक्ताचा क्षय झाला. अजून काय सांगितलं आहे की तुम्ही शिंकताना तोंड वाकडं करून शिंकताय, किंवा वातकारक आहार विहार सेवन केला, ह्या सगळ्यांनी काय होईल, वात वाढेल. सो मेन काय, अर्धित हा वात व्याधी आहे. सगळं वात प्रकोपक आहार विहार सांगायचं. काय काय सांगितलं, जर जोरात हसताय, जोरात बोलताय, खूप जास्त भार उचलताय, सारखं जांभळी देताय, कठीण पदार्थाचं सेवन करताय, किंवा वीक लोकांमध्ये खूप जास्त रक्तक्षय झाला, किंवा तुम्ही जर तोंड तुमचं वाकडं ठेवून शिंकताय, ऑल्सो वातकारक आहार सेवन केलं, या सगळ्यांनी अर्धित रोग निर्माण होऊ शकतो. आता संप्राप्ती काय सांगितली आहे की हे सगळं निदान सेवन केलं की वाताचा प्रकोप होतो. आता हा जो प्रकुपित वात आहे तो जातो शिर, नासा, ओष्ठ, हनू, ललाट आणि नेत्र ह्यांच्या संधींमध्ये जातो. तिथे जाऊन तो स्थान संशय करतो आणि ह्यांना तो वाकडं करून देतं, ह्याला वाकडं करतं. ऑल्सो हाफ पार्टमध्येच वेदना निर्माण करतं. सो हा वात काय करतं, ह्या सगळ्या स्थानांमध्ये जातं, तिकडे जाऊन ह्या स्थानांना वाकडं करतं, ठीक आहे, त्याला विकृत करतं, त्यांच्यात वक्रता आणतं आणि मुखाच्या अर्ध्याच भागामध्ये वेदना निर्माण करतं. ह्यालाच आपण म्हणतो अर्धित. सो निदान सेवन केलं, वात प्रकोप झाला. हा जो प्रकोपित वात आहे तो गेला तुमच्या शिर, नासिका, ओष्ठ, हनू, ललाट आणि नेत्र ह्यांच्या संधींमध्ये, तिकडे जाऊन तिथे त्यांनी वक्रता निर्माण केली, ऑल्सो खूप जास्त वेदना निर्माण केली मुखाच्या फक्त अर्ध्या भागामध्ये, ह्याला आपण म्हणतो अर्धित. सो संप्राप्ती चक्र काय सांगितलं आहे, निदान सेवन, त्यांनी वात प्रकोप, माझं प्रकोपित वात आहे तो जातो शिर, नासा, हनू, ललाट, नेत्र ह्यांच्या संधींमध्ये, तिथे जाऊन स्थान संशयित करतो, ते वक्रता निर्माण करतो, मुखाच्या अर्ध्या भागामध्ये वेदना निर्माण करतो, त्यालाच आपण म्हणतो अर्धित रोग. आता नेक्स्ट आपण बघूया संप्राप्ती घटक. आता यात संप्राप्ती घटक लॉजिकल आहेत. दोष काय असणार, वातप्रधान त्रिदोष. दुष्य काय असणार, रस, रक्त, मांस, शिरा, अधिष्ठान इस तुमचा मुखाचा अर्धा भाग, स्त्रोतस रसवह, रक्तवह, मांसवह आणि प्राणवह. संप्राप्ती घटक क्लिअर आहेत. आता पूर्वरूप काय होणार, आता इथे काय होतं मेन म्हणजे नर्व अफेक्ट होती आहे. सो थोडंसं इनिशियली ते थोडेसे सिग्नल्स द्यायला लागेल. सो तुमच्या अंगावर काटे येतील, कारण नर्व्स अफेक्ट होत आहेत. सो रोमहर्ष दिसणार, बॉडीमध्ये ट्रेमर्स निर्माण होणार, कंप दिसणार,
आता पूर्वरूपमध्ये थोडासा वात डोळ्यापर्यंत पोचला आहे, सगळा नाही पोचला आहे. सो लॅक्रिमेशन ऑफ आईज होणार. नेक्स्ट तुमचं जे शरीरातलं वायू आहे ते ऊर्ध्व वेग प्राप्त होणार आणि वायू वरच्या भागात येणार सगळं. मग लॉस ऑफ सेन्सेशन ऑफ स्किनवर सेन्सेशन्स काहीच राहणार नाही कारण नर्व्स अफेक्ट झालेत. ऑल्सो मनन्यास्तंभ होणार, हनुस्तंभ होणार. तुमचं नेक रिजिड होऊन जाणार आणि जॉ लॉक होणार. सो पूर्वरूपमध्ये काय सांगितलं, रोमहर्ष, कंप, मग लॅक्रिमेशन ऑफ आईज दॅट इज अविल नेत्रता, जसं अविल मूत्रता असतं तसं अविल नेत्रता. मग वायूचा ऊर्ध्ववेग असणे. नेक्स्ट त्वचामध्ये सेन्सेशन काहीच नसणं. मग मुखस्तंभ, मनन्यास्तंभ, हनुस्तंभ. मग आता नेक्स्ट येतं भेद. अर्दितचे 3 टाईप्स पडतात, वातजर्दित, पित्तजर्दित, कफजर्दित. नेक्स्ट येतं सामान्य लक्षणं. आता लक्षण काय दिसणार, आपण काय म्हणतोय की या व्याधीमध्ये मुखाच्या अर्ध्या भागामध्ये वक्रता निर्माण होते आणि वेदना निर्माण होती. सो पहिलं काय सांगणार की मुख आपलं एकाच साईडला वाकडं होऊन जातं. सो फर्स्ट लक्षण इज तोंड जे आहे ते एकाच साईडला वाकडं होऊन जातं. नेक्स्ट नेत्र, ललाट म्हणजेच फोरहेड, ओष्ठ आणि जिव्हा हे एका साईडला वाकडे होतात, म्हणजे ड्रूपिंग ऑफ मसल्स ऑफ आईज, फोरहेड, लिप्स अँड टंग ऑन द अफेक्टेड साईड. सो नेत्र, ललाट, ओष्ठ आणि जिव्हा हे एका साईडला वाकडे होतात. नेक्स्ट सांगितलं हेडमध्ये ट्रेमर्स येतात, म्हणजेच इनव्हॉलंटरी मुवमेंट्स ऑफ हेड, कारण इथे सगळं हे झालं ना, पॅरालिसिस आलं एका साईडला. नेक्स्ट आता जर एका साईडला पॅरालिसिस झाले, फेशियल पॅरालिसिस झाले, बोलता येणार आहे का, नाही. सो वाकसंग की आपण म्हणू शकतो अफोनिया. सिमिलरली बघता येणार आहे का, तो डोळा माझा फिक्स होऊन जाणार ना पॅरालिसिस झाले म्हटल्या, जसं बॉडीमध्ये पॅरालिसिस झालं तुमचा हात हालत नाही किंवा वाकडा होतो, सिमिलरली डोळ्यात पण होतोय ना ते अफेक्ट. सो स्तब्ध नेत्रता दॅट इज नेत्र हालत नाही, इमोबिलायझेशन ऑफ आईज. आणि दात पण असे एकावर एक वाकडे जाणार. सो फ्रिक्शन ऑफ टीथ दॅट इज दंतचाल. मग स्वरभ्रंश बोलता येणार का, नाही, जसं गुदभ्रंश होतं तसं स्वरभ्रंश होणार. मग श्रुतिहानी, त्या अफेक्टेड साईडच्या कानाने ऐकायला येईल का, नाही, म्हणजे सगळेच तुमचे जे सेन्स ऑर्गन्स आहेत सगळेच बाद होणार. सो प्रत्येकाचं एक एक करून पंगीच लक्षण सांगायचं. ऐकता येणार का, नाही, सो श्रुतिहानी. सिमिलरली वास घेता येणार का, नाही, सो गंध ज्ञानची हानी. ऑल्सो डोकं चालवता येणार आहे का, नाही, काहीच लक्षात राहणार नाही, सो स्मृती मोह. आणि ज्या साईडला अफेक्ट झालं आहे त्या साईडनी ड्रूपिंग ऑफ सलायवा दॅट इज निस्टीव किंवा मग अन्न तिथून खाली सांडणार त्या साईडनी. सो सामान्य लक्षण काय काय सांगितले, तोंड वाकडं होतं, नेत्र, ललाट, ओष्ठ, जिव्हा हे एका साईडला वाकडे होतात. मग सेन्स ऑर्गन्सपासून नाही, मग डोक्यामध्ये ट्रेमर्स येतात, हेडमध्ये इनव्हॉलंटरी मुवमेंट्स होतात दॅट इज शिरकंप होतं. मग एक एक सेन्स ऑर्गन सुरू करा. काही बोलता येत नाही, वाकसंग. नेक्स्ट डोळे स्टिफ होऊन जातात, स्तब्ध नेत्रता, डोळे हालत नाहीत, दात एकर एक घासतात, दंतचाल, आवाज घाण निघतो, बोलताच येत नाही, स्वरभ्रंश, ऐकता येत नाही, श्रुतिहानी, वासाचं ज्ञान येत नाही, गंधाचं ज्ञान न होणे, डोक्यात काही राहत नाही, स्मृतिमोह. ऑल्सो ज्या साईडला अफेक्ट झाले तिथून निष्ठीव, अन्न आणि जल खाली पडतं. आता नेक्स्ट सांगितलं साध्यत्व. ह्याच्यामध्ये जर हे खालची लक्षणं असतील तर ते अर्धित इज सेड टू बी असाध्य. आता लक्षणं काय सांगितली आहेत, जर पेशंट क्षीण असेल, जर त्याचे डोळे फिक्स झाले असतील, उघडत पण नसतील बंद पण नसतील होत, कंप्लीट इमोबिलायझेशन झालं असेल डोळ्यांचं, मग जर तो कंटिन्युअस अस्पष्टच बोलत असेल, जर 3 वर्षांपासून अर्धित असेल तर, जर त्याला कंपाची लक्षणं दिसत असतील तर, आणि जर त्याचे नेत्र, नासा, मुखातून कंटिन्युअसली स्त्राव होत असेल तर त्या अर्धितला आपण असाध्य म्हणतो. सो असाध्य अर्धित म्हणजे काय, जर 3 वर्ष जुना असेल, जर नेत्र, मुख, नासा यांच्यातून कंटिन्युअसली स्त्राव निघत असेल, जर तो कंटिन्युअस अस्पष्ट बोलत असेल, जर त्याचे डोळे कम्प्लिटली इमोबिलाइज झाले असतील तर उघडू पण शकत नाही, बंद पण करू शकत नाही, आणि जर पेशंट वीक असेल तर अशा सगळ्या केसेसमध्ये आपण म्हणतो की अर्धित इज असाध्य. आता नेक्स्ट सांगितलं चिकित्सा सिद्धांत. चिकित्सेमध्ये काय सांगितलं आहे, पहिलं आता आपल्याला हे बघा, तोंडावर जे आपलं ऊर्ध्वजत्रुगत व्याधी म्हणतो आपण त्याच्यावर वर्क करायचं आहे. सो बेस्ट काय फॉर ऊर्ध्वजत्रुगत व्याधी, नस्य. सो पहिलं सांगितलं आहे नस्य द्यायचं. मग
डोक्यावर तैलाने अभ्यंग करायचं, हेड मसाज करायचं, तेलाने अभ्यंग करायचं, प्रॉपर तेल चोळायचं. सो नस्य करायचं, मग आपल्या मूर्ध प्रदेशावर तेलाने अभ्यंग करायचं, मग संतर्पण आहार द्यायचा, नाडी स्वेद करायचं. आणि हे स्पेसिफिक सांगितलं आहे अर्दितमध्ये, अ वरून अर्दित, अ वरून अनुप देश. सो अनुप देशातील जीवांचे मांसाचं उपनाह करायचं. म्हणजेच अनुप देश आपण म्हणतो, जांगल देश, अनुप देश. त्या अनुप देशातील जे पशुपक्षी आहे त्यांच्या मांसाने उपनाह स्वेद करायचं, उपनाह बांधायचं. सो चिकित्सा सिद्धांतमध्ये काय काय सांगितलं, नस्य, मूर्धावर तेल अभ्यंग, संतर्पण आहार, नाडी स्वेद आणि अनुप जीवांच्या मांसाने उपनाह करायचं, मांसाने. नेक्स्ट सांगितले कर्ण आणि नेत्रामध्ये तर्पण करा, कारण हे आहे ना, हेच खराब झालेत. सो ह्यांचं तर्पण करा. जर शोफ असेल तर वमन द्या, जर लालिमा दाह हे दिसलं तर शिरावेद करा. आता आपण अर्दितचं चिकित्सा सूत्र बघूया. चिकित्सा सूत्रामध्ये काय सांगितलंय, अर्दिते नावनम, दॅट इज अर्दितमध्ये पहिलं काय बोलले मी, हे ऊर्ध्वजत्रुगत आहे, सो नस्य करणार. सो अर्दिते नावनम, मूर्ध्नी तेलम, दॅट इज डोक्यावर मूर्ध भागावर तेलाने अभ्यंग करा, मूर्ध्नी तेलम. तर्पणम एवच, तर्पण पण करायचं. कशाचं सांगितलेलं, डोळ्यांचं आणि कानाचं तर्पण करा. सो अर्धिते नावनम मूर्ध्नी तेलम तर्पणम एवच. काय काय सांगितलं अर्धितमध्ये, पहिलं तर 3 गोष्टी, अर्धिते नावनम मूर्ध्नी तेलम तर्पणम एवच. पहिल्या 3 गोष्टी कळल्या. अर्धितमध्ये आपण नस्य देतो, मूर्ध प्रदेशामध्ये तेलाने अभ्यंग करतो आणि नेत्र आणि कानाचं तर्पण करतो. सो अर्दिते नावनम मूर्ध्नी तेलम तर्पणम एवच. नाडी स्वेद, नाडी स्वेद सांगितलेलं आपण, स्नेहनंतर स्वेदन करावं लागेल. स्वेदन कोणतं करतो आपण, नाडी स्वेद. कारण आता असं लक्षात ठेवायचं, स्मोक करतो, कुठून करतो, तोंडाने करतो. स्मोक हे असं नाडीसारखंच आहे ना, एका पाईपसारखंच आहे. सो इथे तोंडाने, तोंडाचाच पार्ट आहे सगळा. सो स्मोकच्या समान असते नाडी, सो नाडीने स्वेद करा. सो नाडी स्वेद उपनाहश्च अपि, उपनाह पण करायचं. पण उपनाह कशाचं, अनुपपिशितैहि हिताः, अनुप देशामधील प्राण्यांच्या मांसाने उपनाह करा, दॅट विल बी हितकारक. सो नाडी स्वेदोपनाहश्च, सो नाडी स्वेद उपनाहश्च अपि अनुपपिशितैहि हिताः. सो काय सांगितलं चिकित्सा सूत्र, अर्दिते नावनम मूर्ध्नि तैलम तर्पणम एवच नाडी स्वेद उपनाहश्च अपि अनुपपिशितैहि हिताः. सो श्लोक कळला. त्याचं आपण इथे सांगितलं चिकित्सा सिद्धांतमध्ये की नस्य करा, मूर्ध भागावर तेलाने अभ्यंग करा, त्यानंतर कर्ण नेत्रामध्ये तर्पण करा, नाडी स्वेद करा, अनुप प्राण्यांच्या मांसाने उपनाह करा, संतर्पणोक्त आहार द्या, जर शोफ असेल तर वमन करा, दाह आणि लालिमा असेल तर शिरोवेद करा. आता चिकित्सा काय सांगितली आपण इथे बघू. पहिलं आपण करणार निदान परिवर्जन. मग शोधन चिकित्सा काय, स्नेहपान द्या, बाह्य अभ्यंग करा, नाडी स्वेद करा, जर शोफ असेल तर वमन द्या, मग विरेचन करा, रक्तमोक्षण करा. आता नेक्स्ट सांगितलं शमन चिकित्सा. शमन चिकित्सा सांगितली की जी तुम्ही वातव्याधीमध्ये बेसिक शमन चिकित्सा सांगितली आहे तीच इथे शमन चिकित्सा करायची. आणि पथ्य अपथ्य पण जे तुम्ही वातव्याधीमध्ये सांगितलेले तेच पथ्य अपथ्य इथं फॉलो करायचे. मग आता आपण अर्दितचा मॉडर्न POV बघूया. त्यालाच आपण म्हणतो फेशियल पाल्सी. फेशियल पाल्सीचे कॉजेस काय सांगितलेत, पहिलं त्याचं फेशियल नर्व डॅमेज झाली तर, किंवा दिस माइट बी ड्यू टू रिॲक्टिवेशन ऑफ हर्पिस सिम्प्लेक्स व्हायरस. सो फेशियल पाल्सी ज्याला आपण म्हणतो बेल्स पाल्सी, त्याचे कॉजेस काय सांगितले, जर फेशियल नर्व डॅमेज झाली किंवा मग हर्पिस सिम्प्लेक्स व्हायरसचं रिॲक्टिवेशन, ह्याच्यामुळे होऊ शकतं फेशियल पॅरालिसिस, दॅट इज फेशियल पाल्सी किंवा आपण म्हणतो बेल्स पाल्सी. मला नेक्स्ट सांगितले सायन्स अँड सिम्टम्स. ह्याच्यामध्ये सुरुवात लगेच नाही होत, हळूहळू होती. सो सुरुवात होती पेन अराउंड इयर, त्यानंतर लॉस ऑफ मुवमेंट ऑफ वन साईड ऑफ द फेस. मग आता जर लॉस ऑफ मुवमेंट झाले तर खाता पिता येणार का, नाही. सो डिफिकल्टी इन ईटिंग, च्युईंग, ड्रिंकिंग अँड
इटिंग, चिविंग अँड ड्रिंकिंग. मग त्यानंतर जो अफेक्टेड पार्ट आहे त्या पार्टमध्ये सगळी नमनेस येणार. तर सायन्स अँड सिम्पटम्स काय सांगणार, पहिलं तर पेन अराउंड द इयर, मग लॉस ऑफ मूवमेंट ऑफ वन साईड ऑफ द फेस, मग डिफिकल्टी इन इटिंग, चिविंग, ड्रिंकिंग आणि नमनेस ऑफ अफेक्टेड साईड ऑफ द फेस. डायग्नोज कसं करणार, आता एका साईडला आलं आहे सो असिमेट्रिक फेस असणार, एका साईडला नीट असणार, एका साईडला विचित्र असणार, सो असिमेट्रिक फेस असणार. नेक्स्ट स्टॅसिस ऑफ फूड इन द माउथ, त्याला खाता पिता येत नाही आहे, सो जे काही तो खातो ते तोंडातच साठून राहणार, सो स्टॅसिस ऑफ फूड इन द माउथ. मग नेक्स्ट सांगितलं ड्रिबलिंग ऑफ सलायवा थ्रू अँगल ऑफ द माउथ, कारण जर खाता पिता येत नाही आहे त्याला माउथची मूवमेंटच करता येत नाही आहे, सो ड्रिबलिंग ऑफ सलायवा फ्रॉम द माउथ फ्रॉम द अँगल ऑफ द माउथ. नेक्स्ट सांगितलं इनॅबिलिटी टू क्लोज द माउथ, काहीच तोंड चालवता येणार नाही, सो इनॅबिलिटी टू क्लोज द माउथ. सो डायग्नोसिस काय सांगणार, असिमेट्री ऑफ द फेस, मग स्टॅसिस ऑफ द फूड इन द माउथ, ड्रिबलिंग ऑफ द सलायवा थ्रू द अँगल ऑफ द माउथ आणि इनॅबिलिटी टू क्लोज द माउथ. आता मॅनेजमेंट काय सांगितलं आहे, असं ॲज सच काही मेडिकल ट्रीटमेंट नाही सांगितली आहे, पण फॉर अ वीक आपण स्टेरॉइड्सचा कोर्स देऊ शकतो, स्टेरॉइड्सनी काम बनेल. सो फेशियल पॅरालिसिस ह्याचा आपण म्हणतो बेल्स पाल्सी आणि आयुर्वेदामध्ये आपण ह्याला म्हणतो अर्धेत.